सौ सीमा पांडुरंग सोनवणे भांडारकर यांनी शिक्षण क्षेत्रातील तब्बल 32 वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली आहे। त्यांचा सन्मान व निरोप समारंभ निफाड येथील हॉटेल रुद्राई येथे अतिशय भावपूर्ण आणि उत्साहात संपन्न झालाय। समारंभाला व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शिवाजीदादा ढेपले, खानदेश रत्न श्री अजय भिरारी, डॉक्टर बापूराव देसाई, विदा व्यवहारे सर, मधुकर शिलार, प्राचार्य रवींद्र मोरे, प्राचार्य चंद्रकांत तुषारे, प्राचार्य कैलास गवळी, भीमराज काळेसर आणि नारायण भांडारकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत सोनवणे परिवाराकडून करण्यात आलं। समारंभात शिक्षकांनी सौ सीमा सोनवणे यांच्या शालेय जीवनातील प्रेरणादायी आठवणी आणि त्यांच्या कार्याचा आढावा मनोगतामधून व्यक्त केलाय। कार्यक्रमाच्या शेवटी सौ सीमा सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित सर्व मान्यवरांचे, सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील समर्पित सेवेला सर्वांकडून कृतज्ञतेचा सलाम व्यक्त करण्यात आलाय। समाज जागृती, समाज सुधारणा आणि माझ्या गुरूंनी जे चालू केलेले आहे सनातन संस्कृती जागरण, तर या सनातन संस्कृती जागरणाची जी मोहीम आहे, जी पताक आहे, जी त्यांनी 22 ते 25 वर्षापूर्वीच माझ्या खांद्यावर ठेवली। करोडो शिष्य आहेत त्यांचे, त्यांनी मला सांगितलं की तुला महाराष्ट्रातलं कार्य करायचे आणि पण माझी मुलं किती लहान होती, काय होतं, माझा जॉब असेल, माझ्या अनेक कार्य असतील, या सगळ्यांचं मी प्रत्येक टाईम मॅनेजमेंट ठेवलं आणि त्या टाईम मॅनेजमेंटनुसार गुरुशक्ती त्यांना जे काही कार्य करून घ्यायचं होतं माझ्याकडून ती कार्य करून ते घेत आले। बघा, गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे की गुरुरंग द्विपद्म मनश्चन लग्न तथाकिं 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 तथाकिं। जर गुरुचरणी आपलं मन लागत नसेल तर त्या आयुष्याला काहीही अर्थ नाही। तुमच्याकडे खूप धनसंपत्ती आहे, सगळं आहे, वैभव आहे, पण गुरुचरणी मन लागत नसेल तर त्या आयुष्याला काही अर्थ नसतो। म्हणून आपल्याला एकच लक्षात घ्यायचंय की गुरुशक्ती जी आहे ती आपल्याला काय आतून बोलते त्यानुसार आपल्याला आपलं कर्म करायचंय। आणि म्हणून या सगळ्याच्या नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सागर निकारे, निफाड।